शब्दलतिका या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। परिस्थितीला दोष देत रडत बसू नका। चालत राहिला तर आपोआप मार्ग निघेल। एखाद्याला चुकीचं समजण्यापूर्वी एकदा तरी त्याची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असं नसतं। उतारावरून खाली उतरल्यावर कधी-कधी एक नवीन मार्ग गवसतो। खूप मोठे व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला आणि प्रेम देणाऱ्या माणसांना कधीही विसरू नका। स्वतःचा आदर करा, जग आपोआप तुमचा आदर करेल। काही माणसांना संकट नष्ट करतात, पण काही माणसं संकटातून निर्माण होतात। केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटतात। जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात। जीवनात शांतता हवी असेल तर इतरांच्या गोष्टी मनावर घेऊ नका। सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळा होतो। मेहनत यशस्वी होण्याची हमी देत नाही, परंतु त्यामुळे तुमची यशस्वी होण्याची संभाव्यता मात्र वाढते। आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावे लागते, परंतु खाली येणे ही त्याची हार नसते, तर पुन्हा उंच भरारी घेण्यासाठीची तयारी असते। संकटावर असे तुटून पडा की जिंकलो आणि हरलो तरीही इतिहास घडला पाहिजे। प्रेरणा आपल्याला सुरुवात करून देण्यास उपयुक्त असते आणि सवयी आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात। ध्येय सुंदर असते, पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो। कोणतेही काम नंतर कधीच होत नाही। जे काम करणार आहात ते आत्ताच करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।